डोळे नाही दिले दिसत नाही. पण आज रंगपंचमी आहे ना. हो मग यू फूल. छान दिसतेस, कलरफुल. मन धागा धागा जोडते नवा हे कलरफुल. माझं प्रेम आहे तुझ्यावर. लग्न करशील? धागा. तेरे पापा को इस साल दूसरी गली से लेके जाना, नहीं तो मेरे बच्चे तेरे को काट डालेंगे. और तेरे ही अड्डे पे मैंने तेरे को ही काट दिया तो? क्या कांड करके रख दिया तूने? तूने जिन पे हाथ डाला है पता है वो कौन थे? अरे तगड़ी चाल के छोकरे थे वो. तूने जोश में आके जो काम किया है ना ते त्यांचं रोजचं काम आहे. सूर्य भाग यहाँ से. अरे मुंबईत कुठेही लपलास ना तरी ते तुला शोधून काढतील. हे प्रकरण आता दिवसेंदिवस वाढत चाललंय. जय शंभू नारायण. जिथे असेल तिथून उचला. हात जोडून माफी मागत होतो. अजून काय करायला पाहिजे होतं? तुमच्या माणसांनी त्यावेळेस जी केलं. माझ्या जागी दुसरा कोणी असतं तर त्यांनी सुद्धा हेच केलं असतं. चुकीला माफी नाही. गिनती चालू रख. तू पण ते टीव्हीवर स्टंट्स करतात तसे करतोस ना? टीव्हीवर नाही करत, इथे करतो. Welcome to Bikers Adda. We are talented bikers and we are meant to be in Bikers Adda, man. बायकर्स अड्ड्यात पोलिसांमधली लोक, माफियाची लोक and a lot of other people are involved. एक लक्षात ठेवा विजय, कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे. आपण ते ड्रग्स कोणाला काय जबरदस्ती देतो काय? तुमच्या पार्टनरला जरा थंड व्हायला सांगा. आम्ही फक्त एकाच बायकरला वाईल्ड कार्ड एंट्री देतो आणि आजचा तो बायकर आहे. दुधाची बाटली आणा रे, बच्चे आए हैं. इथं सुरुवात आहे मित्रा. दिल्ली बहुत दूर आहे. बायकिंगमुळे कधी कोणाचं भलं झालेलं नाहीये. मला नाही माहिती यार, पण मला बायकिंग मध्ये काहीतरी करिअर करायचं. आपण जे बायकिंग करतोय त्याचपासून एक सिक्रेट असणार आहे. हा गेम ना विनिंग वर अवलंबून आहे. तुला कधी जिंकावं लागेल. कधी मी रेस जिंकायला खेळतो, हारायला नाही. गजाननम भूतगणादिसेवितम कपित्थजम्बू फलसारभक्षितम उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम्. स्वतःला बायकर समजत असशील ना तर भेट ट्रॅकवर. आपण सगळे एक मोठं आनंदी कुटुंब आहात. कुटुंबातील सगळ्या लोकांवर तुमचं जीवापाड प्रेम आणि विश्वास आहे. मग हा गेम आत्तासाठी एकदम परफेक्ट आहे. इट्स अ ट्रस्ट गेम. कोणीतरी बेबी नावाची मुलगी होती, तिला दुसऱ्या बेबीची आठवण येत होती आणि श्वेता, तुझं आणि त्या तुषारचं सेटिंग करणं चाललंय आजोबा.
एक मिनिट, आपल्या होर्डिंग पाशी जरा गाडी थांबव. आपल्या जाहिरातीसाठी एक मॉडेल बघायला हवी. सोपं वाटलं का तुला? तिथे वापरून घेतात मुलींना मुंबईत. आई तू घाबरून लवकर लग्न करून बसलीस. लाज नाही वाटत? मला कुटुंब घट्ट एकत्र टिकवायचं आहे आणि मी ते टिकवणार. आमचे 6 मिस्ड कॉल्स दिसले नाहीत तुला? फ्लॅट मध्ये आल्यावर स्वतःच्या खोल्या मिळाल्यात तर लगेच इंग्लिश सिनेमातल्यासारखे वागू नका. तुझ्या लक्षात येते का तुझ्या आडनावाची एक ब्रँड व्हॅल्यू आहे? मी एक माणूस नाही, मी 2 माणसं आहे. 2 माणसं? फॅन्टास्टिक कल्ला करूया वाड्यावर. माझ्या खूप चीप फॅन्टसीज राहिल्या. पूर्वजांची लफडी आणि करप्शन स्वाहा. म्हणजे काय, फॅमिली बिझनेस आहे म्हणून सगळ्यांनी तेच करायचं पिढ्यानपिढ्या. लवकर लग्न करून मी चूक केली नाही. नुसती बसून रडू नकोस, बोल. लाज वाटायला पाहिजे. आम्ही एका प्रकारचं आयुष्य जगणारी मराठी माणसं आहोत. आम्हाला बदलता येणार नाही. आपण देवा आणि ही देवाची काठी. आणि देवाची काठी आवाज करत नाही, आवाज काढते. बातमी वाचली का? काय? कसली ना? चंद्रावर पाण्याचा शोध. मग आता बाकी गावासनी एवढ्या योजना आहेत, आपणास एक बी नाही. मग याच्यावर अधिकार कोणाचा? अरे आपलंच की. माझली हुल्लडा. सरपंच, पाण्यासाठी मायंदळी भांडणं तुमच्या गावात. चमत्कार. सरपंचाच्या घरात चंद्रावरचं पाणी येतंय. चंद्रावरचं पाणी इलेक्शन आहे तर काय मिळालं तर मिळालं, नाही तर मग 5 वर्ष बसा आम्हालाकडे बघत. चंद्रावरल्या पाण्यावर असा कुणाचा पहिला दुसरा अधिकार नसतो. मग चंद्राला भोग पाडायचं म्हणजे पाणी पेटवायचं. आपण आज गोमेवाडी इथे आलो आहोत. आम्हाला अशी बातमी मिळाली आहे की इथे चंद्रावरचं पाणी सापडलंय. चंद्राचं पाणी अडाणीपणा आहे सगळं. मंगळवानी एकजुटीनं राहायचं. एकदा का चिकटला ना तर तोडलं तरी चालेल, पण मुद्दा सोडायचा.
या